चांगले विचार, चांगले संस्कार. मोठ्यांचं वागणं लहानांना जगणं शिकवतं. तुमच्या आयुष्यात जर कोणी तुम्हाला अडवणार, टोकणार असेल तर त्यांचा राग मानू नका. कारण बागेसाठी माळी गरजेचा असतो, नाहीतर बागेचे जंगल बनायला वेळ लागत नाही. जीवनात ही गोष्ट महत्त्वाची आहे. येणारा प्रत्येक नवीन दिवस हा साक्षीने राहून जगायचा आहे. गाफील राहाल तर धोका अटळ आहे. मनाला भुरळ घालणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या भोवती घडत असतात, ज्याच्यामुळे आपलं मन चेहऱ्यावर धावत राहतं. स्वाभिमानाला योग्य किंमत नसेल तर तो कितीही महाग विकला गेला तरी आपण तोट्याचाच असतो. संस्कारापेक्षा मोठा वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा संस्कार नाही. आयुष्यात या 4 स्त्रियांचा नेहमी आदर करा. जी तुम्हाला जन्माला घालते ती आई, जी तुमची जीवापाड काळजी घेते ती बहीण, जी तुमच्यासाठी जन्म घेते ती बायको, जी तुमच्यामुळे जन्म घेते ती मुलगी. जात्याचा खालचा दगड स्थिर असतो, वरचा दगड फिरणारा असतो. दोन्ही फिरणारे असते तर दळण घडले नसते. आत्मविश्वासाचा पाया स्थिर हवा, मग त्यावरचा कर्माचा दगड फिरत राहिला तर नैराश्य, चिंता, काळजी, संकटे यांचे पीठ होत जाते. स्वाभिमान जिवंत असलेला माणूस कधीच दुसऱ्यावर अवलंबून नसतो. अहंकाराच्या बंगल्यात कधी जायचं नाही आणि माणुसकीच्या झोपडीत जायला कधी लाजायचं नाही. चांगले वागणूक आणि चांगले विचार हे आपल्या स्वतःच्या उत्पादन आहे. आपण जितका उच्च दर्जा राखू तेवढे उत्तम किंमत मिळते. जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते, परंतु यश एकमेव गोष्ट आहे अशी खूप वेळा ठोकर खाल्यावर मिळते. इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणि स्वतःकडून जास्तीत जास्त प्रयत्न, जगातील या 2च गोष्टी प्रत्येकाचे जीवन आनंद आणि यशस्वी बनवू शकतात. यशस्वी भरपूर जर असतात, पण समाधानी फार कमी असतात. यश हा जरी तुमच्या कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान हा तुमच्या मनाचा विजय असतो. छापलेले पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते. अनुभवाचे पुस्तक वाचल्यानंतर ज्ञान मिळते. छापलेल्या पुस्तकाचे लेखक अनेक जण असतात, अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वतः असतो. उच्च शिखरावर जरूर चढावं, परंतु जगाने आपल्याकडे पाहावे म्हणून नाही, तर शिखरावरून आपल्याला जग पाहता यावं म्हणून. ज्यांच्याजवळ सावरण्याची धमक आहे तो कोणालाही आवरत बसत नाही, हे मात्र खरे. मनाच्या गर्दीपेक्षा एकटेपणा कधीही चांगला. त्यांच्या सोबतीचा हट्ट का धरावा, जे आहेत त्यांच्यासोबत तिला बंद त्यांचा घट्ट धरावा. सगळ्यांना एकत्र ठेवण्याची ताकद प्रेमात आहे, तर एकाचा नाद वेगळे करण्याची ताकद ब्रह्मात आहे. म्हणून कधीही ब्रह्माला मनाला असणारा देऊ नका. दुसऱ्यांच्या फाटलेल्या आयुष्याला मिठी दिल्याने ही बऱ्याचदा आपले ठिगळं बसवतात. जे घडतं ते चांगल्यासाठीच. फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं, तर कधी दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी असतात. जे आपल्याला पचत नाही ते कधीही खाऊ नये. त्या माणसाला आपण खरं सांगितल्यावर जो चिडतो, रागवतो, समजावत बसू नका. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, स्वामींचे विचार आवडले असेल तर नक्की आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.